शेकापचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख विधान भवनात दाखल झालेले आहेत। काय भावना आहेत आजच्या? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्षे राजकारण आणि समाजकारण करत असताना, सांगोला तालुका आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना दीनदलित, कष्टकरी, गोरगरीब, बहुजन समाजातील वंचित घटकांची सेवा केली आणि त्याच सर्व मतदारांनी माझ्यावरती एक विश्वास ठेवून एक स्वाभिमानी विचार जपला पाहिजे, पुरोगामी विचार जपला पाहिजे, याच्यासाठी मला निवडून दिलेलं आहे। एका बाजूला आनंद असताना स्वर्गीय आबासाहेब हे पाहायला नाही, त्याची खंत निश्चित आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 ते 2024 मध्ये गॅप पडला, पुन्हा तुम्ही विधानमंडळात आलेला, त्यामुळे आता हे आपलं पद सांभाळून ठेवणं आणि आगामी काळात त्याच्यासाठी काय प्रयत्न असणार आहेत, काय संपूर्ण मतदारसंघासाठी एजेंडा आता? निश्चितपणे गोरगरीब जनतेची कामं झाली पाहिजे, तालुक्याचा विकास झाला पाहिजे, त्याच्यासाठी जे जे कष्ट घेता येईल ते कष्ट आमच्याकडून घेतलं जाईल। यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर शेकाप आणि महाविकास आघाडीमध्ये थोडी दुरावा जो आहे तो तयार झालेला आहे। आता तुम्ही विधिमंडळात पक्षाचं नेतृत्व करणार आहात, त्यामुळं तुमच्या बाजूने पक्षाची भूमिका काय असणार आहे? महाविकास आघाडी की महायुती? निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे आणि केडरला विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला जाईल आणि पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि केडर यांना विश्वासात घेऊन तो भविष्यकाळात निर्णय घेतला जाईल। अद्याप कोणत्या चर्चा झाल्या आहेत का? कशावर काही चर्चा आहेत का? कारण की याआधी तुम्ही महाविकास आघाडीसोबत होता। केडरचं म्हणणं जे काय असेल ते मी मतदारसंघामध्ये गेल्यानंतर सर्वांशी चर्चा करून तो निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय भाई जयंत पाटलांना आम्ही कळवू, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेतला जाईल। भाई आज परगावी आहे, त्याच्यामुळं त्याच्याबद्दलची अजून चर्चा झालेली नाही। एक शेवटचा प्रश्न आहे की या संपूर्ण निवडणुकीचा धामधुमीत रणधुमाळीत मुद्दा गाजला, तो आता गाजतोय, तो म्हणजे EVMचा। महायुतीला गवगवीत 230च्या जागा आल्या आणि महाविकास आघाडी 47 वर गेली। त्याच्यानंतर EVMवर प्रश्न उपस्थित केले गेले, मार्केटवाडीमध्ये प्रयोग झाला, शरद पवार भेटायला जाणार आहे। शेकाप पक्षाची भूमिका, आमदार साहेबांची भूमिका काय आहे? निश्चितपणे बऱ्याचशा नेते मंडळींची असं म्हणणं आहे आणि बऱ्याचशा नेते मंडळींनी EVMच्या त्या कार्यप्रणालीवरती शंका घेतलेली आहे, त्याचे ठोस पुरावे अजून समोर आलेले नाही आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी, छोट्या कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दल पुरावे असल्याशिवाय काही प्रतिक्रिया देणं योग्य नाही। पण जनताची जी काही अपेक्षा असेल, जनतेचं जे काही म्हणणं असेल ते निश्चितपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी उपाययोजना केली पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी। ते होते सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।